बातमी मागील बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सगळ्यांचा मी मनापासून पहिल्यांदा आभार मानतो आणि आपण सगळे साक्षीदार आहात. गेल्या 4-5 दिवसापासून म्हणजे उद्याचा एक दिवस आहे. हा सप्ताह खऱ्या अर्थानं आपण एक चांगल्या पद्धतीनं वाढदिवस मी घरगुती साजरा करू शकलो असतो, कुठेतरी हिल स्टेशनला जाऊ शकलो असतो. 40 वर्ष झाली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझं घर फक्त मी माझा समाज नाही मांडलं, पूर्ण समाज माझं मी घर मांडलं. त्या माध्यमातून मी प्रत्येकाशी असा अटॅच झालो आणि ते सगळं प्रेम मी अज्ञात चतुर्थम गर्वाने अभिमानानं सांगेन की मी अभ्यास करतो. मला कुठल्या आज तुम्ही अनेक पक्षाची लोकं या ठिकाणी बघितली, अनेक त्या ठिकाणी संस्था बघितल्या. कुठलंही राजकारण मी भारतीय जनता पार्टीचं आहे म्हणून कोणी आलेलं असं तुम्हाला कधी दिसलं असं मला वाटत नाही. आणि हीच माझी अचिव्हमेंट आहे की गेल्या 40 वर्षात माझ्यावर प्रामाणिकपणे सगळ्यांनी प्रेम केलं आणि मी काय दिलं त्यानं उलट ते सगळे माझ्याबरोबर आत्तापर्यंत संघर्ष करत आले. 40 वर्ष तुम्ही बघितलं, आता या 10 वर्षात भारतीय जनता पार्टीचा आदरणीय नरेंद्र मोदींचे पंतप्रधान मदत प्रधानमंत्री तेव्हा झाले आणि 6 वर्षासाठी लाल किल्ल्यावर त्यांनी झेंडा फडकवला. तर आमच्या अनेक वर्ष संघर्षामध्ये गेली. या रायगड जिल्ह्यात खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलवणं अतिशय कठीण होतं. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या दृष्टिकोनातून हा रायगड जिल्हा अतिशय खडकाळ जिल्हा होता बीजेपीच्या दृष्टिकोनातून. तर त्याच्यावरती सुद्धा कमळ फुलवायचं जेव्हा आम्ही सगळ्यांनी माझे जुने सगळे सहकारी माझ्यावर जेव्हा काम केलं की त्यांना द्यायला माझ्याकडं कुठलं आर्थिक असं कुठलं गणित नव्हतं. करता करता करा सदस्य, सरपंच, उपसरपंच, नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्ष, नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष यांचे सदस्यांपर्यंत आम्ही पोहोचतो. त्याचे तुम्ही सगळे साक्षीदार आहात. आणि हे सगळं करत असताना हा जो सप्ताहाचा हा कार्यक्रम 7 दिवस हा आपण कार्यक्रम आपण सगळे बघतात, आपण उपस्थित होतात. एकही असं क्षेत्र आम्ही सोडलं नाही. मित्रांनी प्रत्येक वेळा सांगितलं मग ते आपल्या मातृशक्ती अगदी आम्हाला काहीतरी करायचं असेल, त्यांच्या आरोग्य शिबिरासाठी आरोग्यासाठी काही करायचं असेल, आम्हाला स्टुडंटसाठी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी काही करायचं असेल आणि ते ज्येष्ठ आहेत त्यांनी भरभरून आशीर्वाद आम्हाला आत्तापर्यंत केले. त्यांच्यासाठी आम्हाला जे जे करायचं आहे ते सगळं परिसराने त्या ठिकाणी केलं. त्या ठिकाणी संतुलन या पृथ्वीचं या पर्यावरणाचं आपल्याला राखलं गेलं पाहिजे, त्याचं भान ठेवलं. ही भाग्यवान आहे की 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन त्याच वर्षावरती आला आणि त्याच्यामध्ये आम्ही सरकारी ऑफिसमध्ये RTOच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण केलं. आणि हे आम्ही सातत्यानं करत असतो. फक्त वाढदिवस आलाय म्हणून या सगळ्या गोष्टी होत नाहीत. 365 दिवस समाजाची आमची बांधिलकी आहे. ती सगळी बांधिलकी करत असताना प्रत्येकाच्या जे अंत्योदयाचं जे दीनदयाळजींचं आमचं स्वप्न ज्या विचारावर भारतीय जनता पार्टी चालते तो विचार आमचा आहे की शेवटच्या स्तरातल्या घटकाच्या डोळ्यातले अश्रू पुसणं, त्याच्या चेहऱ्यावरती हास्य मिळवणं हे आमचं काम आहे. तो जेव्हा असेल, त्याच्या डोळ्याचं पाणी जेव्हा आम्ही पुसू तेव्हा खऱ्या अर्थानं कुठेतरी प्रगती झाली असं आम्ही म्हणतो. आणि ते अंत्योदयाचं स्वप्न घेऊन भारतीय जनता पार्टीचा झेंडा प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी हातात घेतला. आज अभिमान वाटतो. या जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची सुरुवात जी आम्ही ताकदीनं केली, कठीण परिस्थितीमध्ये आम्ही टिकून राहिलो. निष्ठा ज्याला काय आहे त्यांनी सिद्ध केली.